आता पाहूया मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। पीक आवर्समध्ये एक्सप्रेसना उपनगरीय मार्गावर आता प्रवेश बंदी। लोकल ट्रेनचं वेळापत्रक सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा उपाय। मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने प्रशासनाचा निर्णय। मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी उच्चाधिकार समिती स्थापन। माजी न्यायमूर्ती अमजद सय्यद, अनुजा प्रभुदेसाई यांची नेमणूक। मुंबई नवी मुंबईतील वायू प्रदूषण अद्याप कमी होत नसल्याने खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती। वाहतूक नियमभंगाच्या बनावट ई चलनद्वारे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक। ट्रॉम्बे येथील एका व्यावसायिकाला आरटीओ चलन नावाने फाईल पाठवून क्रेडिट कार्डवरील पैसे परस्पर काढले। मुंबईत अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर। मुंबईतील विकास प्रकल्पांना तारणार म्युनिसिपल बॉन्ड। 10,000 कोटींचे रोखे काढण्यास मुंबई महापालिकेचा विचार। केंद्र सरकार देणार 100 कोटींचं प्रोत्साहन। कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते बांद्रापर्यंतचा प्रवास वेगवान झाल्यानंतर हवाई वाहतुकीची जोड। हेलिपॅड बांधण्यासाठी मागवलेल्या निविदेला रेमंड्स आणि जिंदाल कंपन्यांचा प्रतिसाद। आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण आणि मध्य रेल्वेतर्फे विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार। मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार। मुंबईत उंच गणेश मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याचा निर्णय मार्चमध्ये संपुष्टात येणार। यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण स्नेही होणार की पुन्हा तेच नियम, याकडे लक्ष। विल्सन जिमखाना प्रकरणाचा सोक्षमोक्ष एकाच दिवसात लावा। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई हायकोर्टाला निर्देश। 11 फेब्रुवारीला हायकोर्टात निर्णायक सुनावणी होणार। जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा वाद। मुंबईत आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात हडपसर येथे बुलेट ट्रेनचं स्थानक होणार। स्थानकासाठी सुमारे 4,000 कोटींचा खर्च अपेक्षित। हवेच्या पोकळीचा विचार करून विशिष्ट पद्धतीने स्थानक बांधलं जाणार। पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 29,72,000 मतदार। 15,22,000 पुरुष तर 14,50,000 महिला मतदारांचा समावेश। जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार। पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार। निवडणुकीत 14,500 वकील मतदानाचा हक्क बजावणार। पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घेण्यात येणार। सविस्तर प्रस्ताव 10 फेब्रुवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा। मुख्यमंत्री फडणवीसांची मुख्य सचिवांना सूचना। शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ। 13 फेब्रुवारीपर्यंत शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नियमित शुल्कासह भरता येणार। पुण्यात जनगणनेचा पहिला टप्पा 1 मे पासून सुरू होणार। घर यादी आणि घरगणना मोहिमेसाठी पालिका प्रशासनाची तयारी पूर्ण। 1 मे ते 15 जून या कालावधीत जनगणना केली जाणार। जीसीसीसाठी पुण्याला वाढती पसंती। देशात गेल्या वर्षी सर्वाधिक जीसीसी गुंतवणुकीत बंगळुरूनंतर पुण्याने दुसरा क्रमांक पटकावला होता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कागदपत्रांच्या जतनात आघाडीवर। 84 लाख शैक्षणिक कागदपत्रांचं जतन करून देशातील 4थ्या क्रमांकाचं विद्यापीठ ठरलंय। एनएचे अधिकार आता नियोजित प्राधिकरणाकडे। शहरांभोवतीच्या ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय। मात्र अंमलबजावणीच्या अनेक मुद्द्यांवर अद्याप स्पष्टता नसल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ।